आता आपण बघतोय तो म्हणजे एक क्वेश्चन असतो की फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. यामध्ये आपण काय बघतोय तर फॅक्टर जे रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवरती प्रभाव पाडतात, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा चेंज करतात. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन काय असतं तर केमिकल रिॲक्शन होण्याचा स्पीड किंवा त्याचे होण्याची क्वांटिटी. तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन होण्याचा स्पीडवरती कोणते कोणते फॅक्टर्स हे परिणाम करतात ते आपण बघणार आहोत. तर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन यामध्ये आता 5 फॅक्टर्स, आपल्याला 5 फॅक्टर्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो पहिला कुठला आहे तर पहिला आहे साईज ऑफ पार्टिकल. आता साईज ऑफ पार्टिकल म्हणजे कोणाची साईज तर साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. तर हे आपण साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. आता ही रिॲक्टंटची साईज कशी असते तर स्मॉलर द साईज ऑफ पार्टिकल फास्टर इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. जर आपले समजा सॉलिड लिक्विडसोबत रिॲक्शन करणार असेल तर सॉलिड हा एक मोठा पीस असण्यापेक्षा जर समजा सॉलिडची पावडर असेल तर ती फास्टर केमिकल रिॲक्शन होईल. सो आपण याच्यावरून काय म्हणतोय तर साईज ऑफ पार्टिकल जर लहान असेल म्हणजे या केसमध्ये समजा एखादा मेटल असेल त्याचे मोठ्या पीसच्या रिॲक्शनचा स्पीड आणि त्याची पावडर केल्यानंतर रिॲक्शनचा स्पीड, तर पावडरची रिॲक्शन फास्टर होईल कारण साईज ऑफ पार्टिकल आपली स्मॉलर आहे. सो स्मॉलर द साईज ऑफ पार्टिकल फास्टर इज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर आपलं पहिलं काय साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट ही स्मॉलर असेल तर रिॲक्शन फास्टर होईल. आपण एक इथं हे करू शकतो की आपण रिॲक्शन फास्ट कुठल्या कंडिशनमध्ये असेल किंवा रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा हायर कुठल्या कंडिशनमध्ये असेल हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर पहिलं काय साईज ऑफ पार्टिकल जेवढी स्मॉलर असेल तेवढी हायर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आहे. सो सेकंड काय आहे, सेकंड आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. नेचर ऑफ रिॲक्टंटमध्ये काय आहे तर इथे एक्झाम्पल म्हणून आपण काय लिहिलं की रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज फास्टर दॅन दॅट ऑफ झिंक. ॲल्युमिनियमची डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन आणि झिंकची डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन, यामध्ये ॲल्युमिनियमची रिॲक्शन ही फास्टर आहे. सो यामध्ये काय होतं आहे तर ॲल्युमिनियम रिॲक्ट्स फास्टर दॅन झिंक. सो इथं नेचर ऑफ रिॲक्टंटचं पण रोल असतो की जर रिॲक्टंट हा जर फास्टर रिॲक्शन करणारा असेल तर रिॲक्शन फास्टर होईल. सो नेचर ऑफ रिॲक्टंट हा सेकंड फॅक्टर आहे की जर रिॲक्टंटच हा जर फास्टर केमिकल रिॲक्शनवाला असेल तर रिॲक्शनचा स्पीड आपला नेहमी जास्त असेल. सो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हायर असेल त्या कंडिशनमध्ये. थर्ड कंडिशन काय आहे तर थर्ड फॅक्टर आहे टेम्परेचर. तर टेम्परेचरच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं तर टेम्परेचर जर हायर असेल तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हायर. सो टेम्परेचर हायर, हाय टेम्परेचर रिॲक्शन रेट हायर. त्यानंतर फोर्थ फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन. मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रिझल्ट इन फास्टर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता कॉन्सन्ट्रेशनचं मिनिंग काय होईल तर जर एखादा रिॲक्टंट हा जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल तर त्याची रिॲक्शन ही फास्टर होईल. सो कॉन्सन्ट्रेशन हायर असेल तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन पण हायर असेल. आणि त्यानंतर फिफ्थ काय आहे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय असतं तर असे सबस्टन्स असतात जे केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, म्हणजे ते रिॲक्टंट नसतात, ते केमिकल रिॲक्शनचा पार्ट नसतात, पण ते त्यांच्या प्रेझन्सने केमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवतात. तर कॅटॅलिस्टचं प्रेझन्सने केमिकल रिॲक्शनचा स्पीड हायर होतो. कॅटॅलिस्ट काय असतं तर कॅटॅलिस्ट पुन्हा एकदा आपण बघू की कॅटॅलिस्ट काय असतं. कॅटॅलिस्ट असतं की असे काही सबस्टन्स आहेत जे केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, ते रिॲक्टंट नसतात, फक्त ते त्यांच्या प्रेझन्सने केमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवतात. त्यामुळे कॅटॅलिस्टचं प्रेझन्स असणं हे हायर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन असतं. सो आपण 5 फॅक्टर्स बघितले. त्यामध्ये पहिले काय साईज ऑफ पार्टिकल. साईज ऑफ पार्टिकल जर स्मॉलर असेल तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हायर. त्यानंतर आपण हायरवाले बघू. साईज ऑफ पार्टिकल्स आपल्याला कशी पाहिजे हायर रेट ऑफ केमिकल रिॲक्शनसाठी तर साईज ऑफ पार्टिकल्स आपल्याला स्मॉलर पाहिजे. सेकंड नेचर ऑफ रिॲक्टंट. नेचर ऑफ रिॲक्टंटमध्ये काय पाहिजे आपल्याला तर जर समजा एखादा रिॲक्टंट हा जास्त रिॲक्टिव्ह असेल तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा हायर असेल. थर्ड काय आहे टेम्परेचर. टेम्परेचर कसं पाहिजे आपल्याला हायर केमिकल रिॲक्शनच्या रेटसाठी तर टेम्परेचर आपल्याला हायर टेम्परेचर हायर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. फोर्थ कंडिशन काय आहे कॉन्सन्ट्रेशन. मोर कॉन्सन्ट्रेशन हायर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सो आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हे नेहमी हायर पाहिजे. आणि फिफ्थ काय कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टचं काय असलं पाहिजे प्रेझन्स असलं पाहिजे, म्हणजे कॅटॅलिस्ट प्रेझेंट असेल तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज ऑलवेज हायर. सो हे झालं आपलं फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. 5 फॅक्टर्स आहेत साईज ऑफ पार्टिकल्स,
नेचर ऑफ रिॲक्टंट, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन आणि कॅटॅलिस्ट.